तर इथं माझ्याकडून थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं आळूच्या वडीचं, तर म्हटलं चला त्याचं थोडंसं धिरडं बनवून घेऊ. तर मी ते पातळ केलं आणि त्यात थोडीशी हळद टाकल्याच्यानंतर त्यात आता मी थोडंसं आहे ना लसूण चटणी टाकते मस्त अशी, कारण मी मिरची वाटली होती पण थोडंसं चव येण्यासाठी. आता हे मी मिक्स करून घेते, नंतर दाखवते. तर चला आता आपण धिरडं बनवून घेऊया. तर मी तेल टाकून घेते असं छानपैकी, सगळीकडून तव्यावर तेल टाकून घेते आणि नंतर असं हाताने मी धिरडं टाकणार आहे. तर मस्तपैकी धिरड्याचं पीठ करून घेतलं आहे. आणि जर तुमच्याकडं भाजीला घरामध्ये काही नसेल ना, तर हे बघा अशा पद्धतीने धिरडे बनवा तुम्ही, खूप छान लागतात आणि टेस्टी पण लागतात. याच्यामध्ये मी लसूण चटणी पण टाकलेली, थोडीशी हिरवी मिरची पण टाकली, भरपूर असं साहित्य आहे याच्यामध्ये. तर डब्याला देऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तुम्हाला तोंडी लावायला जर फिक्कं वरण असेल तर ती करू शकता तुम्ही, एकदम भारी लागते. आता पहा तुम्हाला दाखवते. आणि अशी हाताने सोडायची, हाताने सोडा, उलथाने नाही पसरवायची. तरी अशी मी हाताने सोडून घेते, मस्त एकदम भारी होते, एक नंबरच लागते खायला. तर बघू आता झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतेच. साईडने थोडंसं तेल सोडून घेतलं, तर आता उलथं दाखवते. तर चला मग उलथून घेऊया मस्त. किती खरपूस धिरडं भाजले मस्त. तर आता धिरडं चांगलं भाजलेलं आहे, खालच्या बाजूने पण छान असं भाजले. तर आता बघूया आपण हे धिरडं आहे ना ह्याच्यात टाकून घेतलं.